जे जे देवाने दिलं ते स्वीकारलं, पण ते स्वीकारत असताना इतक्या बाउन्स होऊन आपण हे करतोय ते खरं. ठीक आहे, अजय चौधरी आमचे खरंच म्हणजे पितृतुल्य बंधुतुल्य आहे. या व्यासपीठावरती आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांना फुल अर्पण म्हणजे हार अर्पण करून आपले शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब, ज्यांनी ही संपूर्ण लोकशाही टिकावी म्हणून ज्यांनी संविधान लिहिलं, ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या चारही विभूतींना नतमस्तक होऊन आदरांजली वाहून व्यासपीठावरती उपस्थित असलेली आपल्या आज लढा आपल्या मुंबईचा यासाठी ज्या शिबिरं लावली आहेत, त्या शिबिराचे प्रमुख पाहुणे किंवा प्रमुख मार्गदर्शक अशोक धात्रजी ज्या आमदार पण होते, त्यानंतर सन्माननीय व्यासपीठ, माझ्या समोर बसलेल्या सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, दादांनी तुमचं कौतुक केलं महिलांचं. दादांचं आता एक वाक्य होतं की ज्या नागोबाला आम्ही दूध पाजून पाजून मोठं केलं, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला किंवा आमचे जे सैनिक आहेत, याचा अर्थ शिवसेना ही आपल्या रक्तारक्तात भिनलेली आहे. मी बबनगावकरांचं मनापासून कौतुक करेन, कारण जेव्हा फुटाफूट झाली, मग राम सावंत असेल, आमचा विजय असेल आणि मनोज जामसुदकर लगेच या विधानसभेमध्ये एक स्टँड घेतला. रहाटे आहेत, आमचे ॲडव्होकेट आहेत, या सगळ्यांनी डगमगले नाही, उलट आधीपासून सांगत होते की याला लाट मारा, याला लाट मारा. आमचे सुपारीवाले आहेत, आमच्या महिला आहेत, ज्या सुरेखा राऊत आहे, चंदना आहे, कीर्ती आहे, सोनम आहे, या त्यांची सुपारी बरोबर वाजते. अशा सगळ्यांच्या सहकार्याने आपण बघा, लोकसभेला जेव्हा अरविंद सावंत उभे राहिले, तेव्हा जरा सर्वांच्या एकदा भुवया अशा उंच झाल्या होत्या की अरे काय. पण मला ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, खास करून गावकऱ्यांचं, हेडमास्तर असतो ना, छडीचा हेडमास्तर आहे, कारण प्रामाणिकपणे अगदी कुठल्याही याचा न बाळगता असे सैनिक आपल्याला मिळणं ह्याच्या पुढे पण. मग आमचा बागवे बिगवे सगळे सहकार्याला शाखाप्रमुख वगैरे आहेत, पण असे सैनिक घडवणं आणि असे सैनिक मिळवणं आणि असे सैनिक परत टिकवून ठेवणं, कारण प्रलोभनं एवढी होती की लाखाचीच होती, कोटीचीच होती, कोटीमध्येच बोलत होते, बरोबर ना, कोटी कोटी खोके. पण आपण कोणीच अगदी माझ्या सहित त्याला बळी पडलो नाही. आज उद्धव साहेबांना आले, आपले खासदार अरविंद सावंत आले, त्याचबरोबर आमचा जो सचिव पक्षाचे झालेत सुधीर साळवी आलेत, अगदी असं वाटतं लालबागचा राजाच आला. या 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 तुम्हाला ज्या पद्धतीने आता सांगितलं जाणार आहे सगळं, मी मनापासून सांगते, जी कामं ठामपणे आपली झाली आहे, 500 फुटाच्या घराला मोफत, 500 फुटाचा आपण टॅक्स भरत नाही, जे याची लोक आहेत, काय म्हणतात साहेब त्याला, मालमत्ता कर, हे आपल्या खासदार म्हणा आमदार अजय चौधरी यांच्या रेट्यामुळे तो साठी केलं माफ असा सांगणारा नेता हे दुर्मिळच. त्यानंतर प्रत्येक माडाच्या बिल्डिंगवर शेड हवीच. का हवी तर मग रियाप असेल, पण बिल्डिंग खराब होऊ नये
यासाठी ज्यांनी विषय मांडला ते आपले आमदार अजय चौधरी. मला आठवतंय तो विषय चला फायरवाल्यांनी आणून धरलेला. 3 वेळा मीटिंग केली. 4थ्या मीटिंगला यांचं रूप मी पाहिलं. अरे अरे बाबा बाबा, त्याला झक मारत तिथेच बसून परवानगी द्यावी लागली. असे आपले घाम फोडणारे आमदार आहे. भाईंबद्दल काय सांगू. मी नेहमी सांगते, भाईंच्या बोलणं जेव्हा होतं संसदमध्ये ते सगळ्याच्या सगळं आपल्यापर्यंत येतं. काही गोष्टी शेअर करणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आपण ऐकतो भाईना अंगठा काय दाखवतो, भाईना असं काय करतो. असं नका करू. आपल्यापुरतं नका ठेवू. आपण त्यांना करायचंच आहे. पण तुमच्यामध्ये शेअर नाऊ मध्ये जे आहे ना वरचं बटन दाबून टाका. पटकन तुमच्या नावाने उलट ते जाणार. तुम्ही प्रसिद्ध होणार आणि त्यांचं बोलणं लोकांपर्यंत कळणार. बरं, त्याच्यानंतर जे शेअर आहे खाली तुमचा ग्रुप आहे त्या ग्रुपला पाठवा. मग तो ग्रुपला रिक्वेस्ट करा. काल बघा लोकमतनी वगैरे मत दिलंय भाषणांचं, उद्धवजींचं भाषण आणि गद्दारांचं भाषण. ती लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. 88-90% लोकांना उद्धवजींचं भाषण आवडलं. आपला मेळावा कशासाठी आहे की आपले विचार, आपल्या काय झालंय माशाच्या अंड्याप्रमाणे कामं झाली आहेत. आणि कोंबडीचं एक कुठेतरी खरं असतं का नसतं माहिती नाही. अंड देतात आणि उगाच ती कोंबडी काव काव चाव काय जो आवाज काढायचा तो काढते. तसं यांचं चाललंय. काही करत नाहीये. 90,000 कोटीची आमची जी ठेव होती महापालिकेची ती 70,000 कोटीवर आणून ठेवली हो. ते पण आता 70,000मध्ये पण काढण्याचा प्रयास आहे. पण आमच्याकडे उद्धवजींनी मार्गदर्शन केल्यामुळे 54,000 कोटी काढूच शकत नाही. कारण ते पगार आणि ग्रॅज्युटी देण्यासाठी आहे. पण त्याच्यावरही त्यांचं लक्ष आहे. या मंत्री मिठी नदीचं बोलत होते. मी उत्तर दिलंय चॅनलवर. म्हटलं अहो 3 वर्षात नदी कधीची आहे आणि 3 वर्षाची नको ती मगर मिठीत पडली. आणि जेव्हा आमच्या मिठीत होते तेव्हा काय झोपले होते का. हा सूरज चव्हाण खरंच तुमच्या विभागातना अगदी त्याचं बालपणापासून आम्ही त्याला पाहत आलोय. काय भोगलं त्यांनी, किती भोगलं, काय संबंध होता, पण तरी पण डगमगला नाही. त्यांनी जेव्हा माझ्यावर ती प्रक्रिया चालू होती तेव्हा मला सूरजनी बोलवलं होतं. ताई काय म्हटलं, अरे घाबरू नको, माझी बॅग तयार आहे. त्या आईला तिथे बसून गीता बिता लिहीन, मी वाचेन, पुरी गीता कळेल, भगवद्गीता मला, माझी ती तयारी आहे मानसिक. मी हे नाही घाबरत. हा त्रास नक्की होणार कारण खाली झोपायची सवय नाही, काही होऊ शकतं. इतकं सोपं नाही, इतकंही मला माहिती आहे. पण जर माझ्या पक्षात मला टिकून राहायचंय आणि आलेलं संकट रेटून न्यायचंय तर सगळ्या तयाऱ्या असल्या पाहिजे, सगळ्या. आता काल तर उद्धवजींनी सांगितलं ना ॲम्ब्युलन्स घेऊन यावं लागेल. काय अर्थ आहे त्याचा. करू का, बघू का, असं होईल तर होणार नाही. मुळात मी आज एक पोस्ट वाचली, अतुल कुठे, त्या पोस्ट मध्ये मला कळलं, एक फेसबुकवर पोस्ट आली, चंदनानेच टाकली होती. त्या पहिल्या पोस्ट मध्ये जो पॅराग्राफ होता ना तो मला खुणवतोय, तो मला विचारतोय, तो मला हे करतोय. मग ते सगळं, पण जेव्हा अगदी पूर्ण पॅरा वाचला तेव्हा कळलं तो म्हणजे कोण, तो तुमच्यातला गमावलेला आत्मविश्वास. तो कोणालाही खुणवू शकतो. बाई आहे म्हणून तो खुणवतो म्हणणार,
कारण आत्मविश्वासाला आपण टीक होणवते असं म्हणणार नाही, पण जर आपला आत्मविश्वास आता ज्या घडामोडी चाललेत, अरे तो गेला, अरे तो गेला, हो ते जातायत ना, त्यांना फक्त पैशाची हाव आहे. प्रत्येकाचा एकच, नाही माझ्या विभागात त्याची कामं झाली नाही, विकासाची. मग तुला आम्ही 10 वर्ष दिली, 15 वर्ष दिली, नगरसेवक केलं, आमदार केलं, मग काय केलं? असं काय उजेड घालणार आहात? बरं 3 वर्ष आधी गेले, त्यांनी काय उजेड घातलाय? हे प्रश्न आपल्याला पण पडले पाहिजे आणि ते प्रश्न लोकांच्या डोक्यात घुसवले पाहिजे. मी स्थानिक लेवलच्या नागोबाचं काही बोलणार नाही. आता मला ये परत महापालिकेत बघतोच. तुम्ही खासदार केला तर दाखवून टाकलं, जॉईन किलर ठरले आमचे भाई, परत आमदार केला तर पार उसकाच काढला. म्हणजे जर प्रत्येक त्याच्या स्वतःच्या वॉर्डमध्ये किती 9,000 मागे, 9 का 10,000. बघा ह्याच्यासाठी ना एक आयडेंटिटी लागते, स्वतःची आयडेंटिटी काय असली पाहिजे. आणि ती आयडेंटिटी आपल्याला बाळासाहेबांनी दिली. काय सांगतायत बाळासाहेबांचे विचार? बाळासाहेब, मग बाळासाहेबांनी हिंदी डोक्यावर घेऊन सांगितली आहे? थोडं उचकताय का तुम्ही? जे आता हिंदी बघा किती बारीक मुंगीच्या पावलांनी तुम्हाला संपवण्याचं काम करतायत. मुंबईला, महाराष्ट्राला पोखरायचं काम करतात आणि ते सगळं पोखरण्याचं आपला गद्दार फुटला म्हणून ते चढले. त्यामुळे पोखरण्याचं काम लक्षात घ्या. सगळ्यांनी एकजुटीने काम करा. एकजुटीने आपण ती जूट, कारण बघा एक बोट 2 बोट कसंही वाकडे ताकद मूठ. ते म्हणून आज लढा आपल्या मुंबईचा आहे. लढा मुंबईचा म्हणजे जो अदानी घुसलाय, अडाणी लोकांमध्ये अदानी घुसलाय आणि त्यांना फक्त पैसे एके पैसे, पैसे दुने पैसे, पैसे तिने ती, ते जे बेरी आपलं आहे ना, बे दुने 4 बे त्रिक, ते सगळं इथे चाललंय. आणि आज आपल्याला वाटतं रे मला काय मला काय माहिती, माझ्याकडे काय, असं नाहीये. आजच्या घडीला जन्माला आलेल्या बाळाच्या डोक्यावरती 1,70,000चं कर्ज आहे. आज जर आपण ठरवलं ना, बोलते 2 मिनिटात, आता सांगितलं तर बोलते ना, 1,70,000चं जलमताच कर्ज आलंय. कुठचं आलंय? सरकारचं. कसं आलं? तर काय पाहिजे ते करत सुटले. आज तुम्हाला माहितीये महापालिकेमध्ये 2 लाखची कामं घेऊन गेले, 2 लाख कोटीची. आमच्याकडे आहेत किती? आमच्याकडे पैसे 2 लाख कोटी, तुम्ही बाकी आमचे संपवले. यामध्ये आपल्याला फसवलं जातंय. आणि हे आता नंतर म्हणून मुंबई जिंकली पाहिजे, ह्यांचं सगळं आता काढण्याची वेळ आली आहे. आणि त्या जे 2 लाख कोटी कर्ज घेऊन गेलेत, टेंडर भरून पळून गेलेत, तो मुंबईकरांचा पैसा आहे. हा त्यामुळे भाई मला हळूच सांगताय, 6 जण बोलायचे. भाई तर मस्तच मांडतील, दिल्ली पार गडबडून टाकली आहे त्यांनी. त्यामुळे भाईंचे विचार पण ऐकले पाहिजे. फक्त मी महापालिकेची निवडणूक आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीत काय काय होत आहे, लघु सूक्ष्म अशी लोक आता घुसतील, तर त्याच्याकडे लक्ष ठेवा. आपल्या सोबत जे बांधव आहेत, मग मुस्लिम असतील, कारण हा वॉर्ड तसा आहे, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बंगा काय जी लोक आहेत ती सगळे आज तुमच्या सोबत आहेत. फक्त कॉन्टॅक्ट जाणं तेवढं मात्र आपल्या सगळ्यांकडे होऊ दे. आणि आमची लढा मुंबईचा, आम्ही जरी म्हटलं तरी आम्ही लढून जिंकणार आहोत मुंबई, हे त्यांना सांगायचंय.
जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.